जय श्रीराम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, चांगल्या आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो. खरंच आजचा दिवस हा खूप अलौकिक आहे. अलौकिक अनेक अर्थाने आहे, कारण आज आपल्या भारतीय पंचांगाचा आज पहिला दिवस आहे. आपल्याकडे परंपरेने असं सांगितलं जातं की सृष्टीची निर्मिती केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीचे काही वेळापत्रक तयार केलं आणि हे वेळापत्रक तयार केल्यानंतर कालगणनेचा पहिला दिवस कोणता जर ठरवला असेल तर तो चैत्री पाडव्याचा दिवस आहे. आज चैत्री पाडवा आहे. आज घरोघरी गुढ्या उभारलेल्या आहेत आणि ही गुढी जी उभारायची असते ती संकल्पाची उभारायची असते. आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा आणि आपल्या चित्ताचा काही निश्चय करायचा असतो. भगवंतानी भगवद्गीतेत धृती म्हटले आहे ना, त्या धैर्याची जोड त्या बुद्धीला, मनाला आणि चित्ताला द्यायची असते. आणि जो संकल्प आपण आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये धारण केलेला आहे तो व्रतासारखा आयुष्यभर सांभाळायचा असतो आणि तो पाळता यावा म्हणूनच भगवंतानी आमच्यासाठी एक दिवस तयार केला आणि तो दिवस म्हणजे चैत्री पाडव्याचा दिवस. शालिवान शकाचा प्रारंभ आजपासून झाला असे आपण सगळेजण समजतो. शालिवान शकाची सुरुवात ही शत्रूवरती विजय मिळवून केली होती हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. असं सांगितलं जातं की हा जो शालिवान राजा होता ना, तो एका कुंभाराचा मुलगा होता आणि ज्यावेळी राष्ट्राला हाक आली त्यावेळी त्याने एक वेगळा प्रयोग केला. तो जो मातीची खेळणी तयार करत असे, त्याने जी मातीची खेळणी तयार केलेली होती त्याच्यात त्याने संजीवन भरले आणि मातीची खेळणी ही जिवंत झाली आणि त्या मातीच्या खेळण्याचं त्यांच्या सैनिकांमध्ये रूपांतर झालं आणि त्या सर्व सैनिकांमध्ये सामर्थ्य असं आलं की त्यांनी शत्रूचे पारिपत्य करून टाकले. अहो, हे एक फक्त लाक्षणिक कथन आहे, पण याचा भावार्थ असा आहे की त्याच्या काळात लोक पूर्णपणे निस्तेज आणि पराक्रमहीन होऊन बसले होते. आपल्यातला पुरुषार्थ हरवून बसले होते. त्यांच्यामधले चैतन्य नष्ट झाले होते आणि अशा लोकांमध्ये शालिवानने शौर्य उभा केले, त्यांचा पराक्रम जागृत केला आणि त्यामुळे ते शत्रूचा पराभव करू शकले. म्हणजे मातीच्या कणाकणाला सुद्धा संजीवनाचा मंत्र देता येतो. मरगळलेलं मेलेलं राष्ट्र पुन्हा निर्माण करता येतं हे शालिवान शक आम्हाला समजावते. आणि या मेलेल्या राष्ट्राला संजीवनाचा मंत्र देण्याचे कार्य आपल्या अनेक अवतारांनी, आपल्या अनेक ऋषींनी, मुनींनी, संतांनी आणि महापुरुषांनी केलेला आहे. आजचा दिवस आहे की प्रभू रामचंद्र रावणाचे पारिपत्य करून सीतेची मुक्तता करून पुन्हा एकदा अयोध्येला आले आहेत. अनेक खल राक्षसांचं पारिपत्य केलेलं आहे आणि रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येत आलेले आहेत आणि याचा सगळा संपूर्ण आनंद अयोध्यावासियांना झालेला आहे. त्यांनी तो दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला आहे. अंगणामध्ये रांगोळ्या काढल्या आहेत, स्वस्तिक काढलेले आहेत आणि घरावरती भगवे ध्वज अयोध्येमध्ये डोलायला लागले आहेत. सियावर रामचंद्र की जय असा अयोध्यामध्ये जयघोष गुंजत आहे. आणि खरोखरच आज जे झोपी गेलेले आहेत, मृत झालेल्या समाजाला शालिवानाची गरज आहे. समुद्राचे उल्लंघन करण्याच्या वेळी कपाळाला हात लावून बसलेल्या हनुमंताला गरज आहे ती पाठीवरून हात फिरून आत्मविश्वास जागृत करणाऱ्या जांबुवंताची. शस्त्र त्याग करून युद्धापासून परावर्त होणाऱ्या अर्जुनाला गरज आहे ती मार्गदर्शकाच्या श्रीकृष्णाची. गुढी म्हणजे विजयी पताका. भोगांवरती विजयाचा दिवस, वैभवावरती विभूतीचा विजय आणि विकारांवरती विचारांचा विजय मिळून गुढी आपल्याला उभारायची आहे. गुढीचे दर्शन आपल्याला हे समजावून देते की आपण सुद्धा असत्याकडून सत्याकडे जाऊ शकतो, दुर्गुणाकडून सद्गुणाकडे जाऊ शकतो. आजच्या पवित्र दिवशी प्रभू रामचंद्रांना त्यांना आठवायचं आहे. आपल्याला पराक्रमी सांस्कृतिक वीर बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय